भारताला MTCR अर्थात क्षेपणास्त्र तंत्रज्ञान नियंत्रण समूहाचं सदस्यत्व. ₹1 कोटी अधिक सरकारी अनुदान आणि 11 लाख रुपयांपेक्षा अधिक परदेशी देणग्या मिळणाऱ्या स्वयंसेवी संस्था आता लोकपाल नियंत्रणांतर्गत येणार. संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये देश स्वयंपूर्ण होण्यासाठी सरकार भक्कम पावलं उचलत असून देशाला संरक्षण सामग्री निर्यातीचं केंद्र बनवण्यात येईल. संरक्षण मंत्री. आर्थिक समावेशकता हे केंद्र सरकारचं सर्वोच्च यश असल्याचं केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचं प्रतिपादन. 70% शहरी गरिबांना कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार मिळवून देण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य. शहर विकास मंत्रालयाची माहिती. पंपोर दहशतवादी हल्ल्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी गृह मंत्रालयानं नेमली 3 सदस्यीय समिती. देशातल्या उर्वरित राज्यात पुढच्या महिन्यात अन्न सुरक्षा कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर संपूर्ण देश या कायद्याच्या कक्षेत येईल. केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान. NSG अर्थात अणुपुरवठादार देशांच्या गटाचं सदस्यत्व मिळण्याबाबत सध्या भारताच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या तरी आगामी काळात यश येईल. परराष्ट्र व्यवहार मंत्रालय. राज्यातल्या 20,000 दुष्काळग्रस्त गावांमध्ये जलसंधारणाचे प्रकल्प राबवण्यासाठी सरकारनं जागतिक बँकेकडे $60 कोटी कर्जाचा पाठवला प्रस्ताव. देहू इथून आज तुकाराम महाराजांच्या पालखीचं होणार प्रस्थान. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे नद्या धबधबे झाले प्रवाहित. पर्यटकांची गर्दी सुरू. जगप्रसिद्ध अर्जेंटियन फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीची निवृत्ती. क्रीडा रसिक आणि फुटबॉल जगताला आश्चर्याचा धक्का. कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत अर्जेंटिनाचा चिलीकडून पराभव. युरो चषक फुटबॉल स्पर्धेत फ्रान्स, जर्मनी आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. रिओ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या भारतीय खेळाडूंची संख्या पोहोचली 100 वर. टेनिस विश्वातल्या प्रतिष्ठेच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला आजपासून इंग्लंडमध्ये होणार सुरुवात.